वैद्यकीय क्षेत्राला लाज आणणारी घटना पुण्यात घडली। पैसे द्यायची तयारी होती, ओळखीही होत्या, पॉलिटिकल कनेक्शन्सही होते, तरीही एका गर्भवतीचा जीव गेला। तिच्या जुळ्या मुलींना या जगात येताच आईला गमवावं लागलं। हा सगळा प्रकार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे घडला असा आरोप केला जातोय, तर हॉस्पिटलने मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना जबाबदार धरलाय। या प्रकारावरून राजकारणही चांगलंच तापलंय। काय हा सगळा प्रकार पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातल्या नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं पैशांअभावी उपचार नाकारले आणि 7 महिन्यांच्या गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। या आरोपांमुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे। ठाकरेंची सेना, शिंदेंची सेना, काँग्रेस, पतित पावन संघटना या सगळ्यांनी हॉस्पिटलवर धडक दिली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी तर डॉक्टर घैसास यांच्या क्लिनिकवर चाल करत त्याची तोडफोड केली। फक्त 10 लाखासाठी तुम्ही एका बाईला मारलं, वध केला तिचा तुम्ही। आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, स्टाफवर ही मागणी करतोय। सत्ताधारी पक्षांना यांना न्याय देत नाही तर सामान्य नागरिकाला काय न्याय देणार आहे ते? अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही। तुम्ही चुकला आहात म्हणून तुमच्याकडे उत्तर नाहीये। हॉस्पिटल ज्यांनी चालवायला घेतलंय तो धनंजय केळकर हा भामटा, त्याला इथं बोलवा। सचिन व्यवहारे हा भामटा जो ऍडमिन आहे, हे लोक इथं पैसे कलेक्ट करतात। मृत गर्भवती महिला तनिषा भिसे यांचे पती भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत। दीनानाथ हॉस्पिटलच्या प्रशासनानं 20 लाखांची मागणी केली होती, पण भिसेंनी 2.5 लाख भरण्याची तयारी दाखवली, तरीही रुग्णालयानं उपचार नाकारल्याचा आरोप होतोय। त्यांना सगळी माहिती आहे। ANC जे चेकअप आहेत त्यासाठी ते 6 महिने म्हणजे अर्थात येणं अपेक्षित आहे, 6 महिने ते आलेच नाहीत। पण आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ती ट्रीटमेंट चालू करत होतो। अर्थात कुठला पण सामान्य माणूस 7व्या महिन्यामध्ये आपलं नाव नोंदवतो, त्याच्यासाठी आम्ही गेलेलो आणि त्याच्या आधी पण माझा भाऊ आणि बहिणी भेटून आलेले, ते डॉक्टर घैसास आहेत ना, त्यांना भेटून आलेले। त्यांनी हे सांगितलेलं आम्हाला आणि ते म्हणतात आहेत ना 7 दिवसांनी यायला सांगितलं होतं। इथे काय दिलंय 2/4 म्हणजे 2 एप्रिलला त्यांनी भेटायला सांगितलेलं आणि जर मध्ये काही त्रास झाला तर तुम्ही येऊन डायरेक्ट ॲडमिट व्हा, हे प्रिस्क्रिप्शन दाखवा। जर एवढ्या सगळ्या कॉम्प्लिकेशन होतं तर तेव्हाच त्यांनी सांगायचं आम्ही घेऊ शकत नाही किंवा काही करू शकत नाही। विनाकारण तुम्ही काय दिशाभूल करता ना माणसाची, त्या दिवसापुरतं बोला ना। मी स्वतः तिथं होतो, मी स्वतः असल्यावर तिथं रिसीट त्यांना मी स्वतः ना तिथं रिसीट त्यांच्याकडे घेतली। ते म्हणले 10 लाख रुपये भरायला लागतील। मग आम्ही त्यांना सांगितलं की 3 लाख रुपये आहेत, आम्ही बिलिंग काउंटरला आता उभे राहतोय, तुम्ही ॲटलिस्ट ट्रीटमेंट चालू करा। त्यांनी काही ट्रीटमेंट चालू केली नाही, त्यांनी फक्त तिथे कित्येक तास आम्हाला तिथे बसून ठेवलं। तुम्ही CCTVमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच। विशेष म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातूनही हॉस्पिटलला फोन करण्यात आला होता, तरीही त्याची दखल घेतली गेली नसल्याचं सांगितलं जात आहे। लोकांमध्ये अतिशय चीड या संपूर्ण प्रकरणाची आहे। विशेषतः धर्मदाय रुग्णालयांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे, अशा प्रकारची आपली सर्वांचीच अपेक्षा आहे। आणि म्हणूनच या संदर्भात मी एक हाय लेवल कमिटी तयार केलेली आहे, जी या घटनेचा तर त्या ठिकाणी तपास करेलच, पण त्याचसोबत अशा घटना होऊ नये म्हणून धर्मदाय रुग्णालयांवर कशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येईल। या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं 4 सदस्यांच्या चौकशी समितीची नियुक्ती केली आहे। एका बाजूला 2 बाळांचा जन्म होतो आणि त्याच वेळेला त्याच्या आईला मात्र आपण गमावतो, ही खूप दुःखाची गोष्ट आहे। त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचा कायदेशीरदृष्ट्या विचार करून किंवा त्या पद्धतीची योग्य त्या पद्धतीची तपासणी करून या संबंधित हॉस्पिटलवरती सुद्धा ज्या शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करायला लागतील ते आपण करणार। बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही आणि त्याच्यावरच आम्ही आता की एक आरोग्य दूत बसवणं किंवा एक कमिटी तिथे स्थापन करणं धर्मादायाची, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत। दुसरीकडे दीनानाथ हॉस्पिटलला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। हिम्मत असेल तर फडणवीसांनी कारवाई करावी असं आव्हान त्यांनी दिलंय।
हिंमत असेल तर कारवाई करावी ना. ज्या ज्या डॉक्टरांची नावं घेत आहे भिसे कुटुंब, ज्या ज्या डॉक्टरांची, बंद करावं ना. हिंमत आहे का तुमची? हिंमत फक्त विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात. बाकी तुमच्यात काय दम? ज्या दिवशी तुमच्याकडे सत्ता नसेल, रस्त्यावर तुमच्याकडे कावळासुद्धा ढुंकून बघणार आणि कावकाव करणार. 10 लाख रुपये तोही दिनानाथ. आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा. त्या दिनानाथला सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे आणि लुटारूंची टोळी बसवलं. काय हरामखोरांनो तिथे? त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत. त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो. दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं या प्रकरणाची अंतर्गत चौकशी केली आणि अहवाल जाहीर केला. सदर रुग्णांसाठी जुळी गर्भधारणा धोकादायक होती. माहितीचं रुग्णालय असूनही ANC चेकअपसाठी पहिले 6 महिने त्या आल्या नाहीत. रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले मानले नाहीत. वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला दिला, तोही मानला नाही. रुग्णालयाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याचा राग दिसतो. त्यातूनच दिशाभूल करणारी तक्रार केल्याचं समितीचं मत आहे. आमदार अमित गोरखे आणि संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी हा अहवाल फेटाळलाय. आपण जर त्यांचे डॉक्टर घैसास आणि सुशांत भिसेंचे CDR नक्की तपासावे, मी आवाहन करेन. आपण डॉक्टर केळकर आणि सुशांत भिसे यांचं बोलणं झालंय तेही तपासावं. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य निधीतनं जे बोलणं झालंय त्याचे CDR काढावेत. आपण CCTV फुटेजही चेक करावं. हे जर आपण सगळं पाहिलं तर नक्की लक्षात येईल कोण चुकलंय. आणि आता हॉस्पिटल आपली बाजू जी चुकीची आहे ती खरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य महिला आयोगानं पुणे महापालिका आयुक्तांना दिले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले. चौकशी होईल, जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल. पण या निमित्तानं प्रश्न उपस्थित झालाय, तो म्हणजे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल का? खासगी रुग्णालयाच्या मनमानीला, मुजोरीला आणि नफेखोरीला आळा बसेल का? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.